मंडळी, रोज सकाळ झाली की अशी एखादी बातमी समोर येते की ऐकावं ते नवलच असं म्हणावं वाटतं. काल परवा बारामतीतून एक बातमी समोर आली होती, ज्यात एका बायकोनं 2 कोटीच्या इन्शुरन्ससाठी नवऱ्याला जीवे मारण्याचा आणि घरच्याच गॅलरीमध्ये पुरून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता आज पुन्हा बारामतीमधूनच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यात एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळतंय. कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय म्हणून होणाऱ्या नवऱ्यासोबत दुपारी घराबाहेर पडलेल्या 23 वर्षीय तरुणीची रात्री थेट डेड बॉडीज आई समोर आली. आणि विशेष म्हणजे रात्री 9 वाजेपर्यंत ती मुलगी तिच्या आईसोबत मोबाईलवरून संपर्कात होती. ती आणि तिचा नवरा संबंध ठेवणार होते आणि त्यासाठी तिचा नवरा तिला कोणती तरी गोळी घ्यायला सांगतोय हे सुद्धा तिने तिच्या आईला सांगितलं होतं. पण त्यानंतर एका तासात नेमकं असं काय झालं की थेट तिचा मृत्यूच झाला. तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं तिला दिलेली गोळी नेमकी कशाची होती आणि हा एक अपघाती मृत्यू होता की घडवून आणलेली हत्या, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, बारामतीतील 23 वर्षाची तरुणी BSc ॲग्रीचं शिक्षण घेतलेली चांगली सुशिक्षित मुलगी. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती MSc ची तयारी करण्यासाठी 2025 पासून पुण्यात आली होती. दरम्यानच्या काळात तिची अथर्व मेहन नावाच्या एका बारामतीच्याच मुलाशी मैत्री झाली आणि नंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पुण्यात असताना ही मुलगी आणि तिचा प्रियकर वरचेवर भेटत असल्याची माहिती तिच्या आईला मिळाली आणि त्यामुळे आईने मुलीला बारामतीला बोलवून घेतलं. आईजवळ कबुली देताना या मुलीनं तिचं अथर्ववर प्रेम असून त्या दोघांना लग्न करायचं असल्याचं सांगितलं. यानुसार मुलीच्या आईनं अथर्वच्या घरी संपर्क केला आणि लग्नाबद्दल बोलणी केली. त्यांच्या बाजूनेही होकार असल्याने दोन्ही परिवारात या वर्षीच्या जानेवारी महिन्यातच लग्न जमविण्याची बैठकही झाली आणि दोघांच्या मर्जीनुसार यांचं लग्न लावून देण्याचं ठरलं. यानंतर हे दोघं जास्तच भेटायला लागले आणि मुलीच्या मैत्रिणींनी असं सांगितलं की या दोघात शरीर संबंधाचं प्रमाणही खूप वाढलं होतं. त्यातच अथर्व या मुलीला संबंध ठेवण्या अगोदर कुठली तरी गोळीही घ्यायला लावत असल्याचं समोर आलं आहे. हे सुद्धा तिच्याच मैत्रिणीकडून तिच्या आईला सांगण्यात आलं होतं. त्या गोळ्यांच्या प्रभावामुळे ही मुलगी काही दिवसांपासून शांत राहत असल्याचं तिच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. आता येऊया त्या दिवसाकडे, ज्या दिवशी ही दुर्घटना घडली. दुपारी साधारण 3 वाजता ही मुलगी अथर्व सोबत घराबाहेर पडली. कुटुंबियांना ती बारामतीतील TC कॉलेजमध्ये ऍडमिशनच्या कामासाठी जात असल्याचं सांगण्यात आलं होतं. तिची आई तिच्या संपर्कात होती आणि ती कुठे आहे, ऍडमिशनचं काम झालं का, याची माहिती त्या घेत होत्या. मात्र काही वेळानं तरुणीने आईला आपण दौंडला आल्याचं सांगितलं. त्यानंतर संध्याकाळी साधारण 6-7च्या दरम्यान आईने पुन्हा फोन किंवा मेसेज करून "तू अजून घरी का आली नाहीस?" अशी विचारणा केली. त्यावर दोघे जेवण करून येत असल्याचं तिने सांगितलं. दरम्यान अथर्व आपल्या आईला आणि मावशीला ट्रेनमध्ये सोडण्यासाठी दौंडला गेला होता. त्यानंतर त्याला आपला फ्लॅट रिकामा असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर तो तरुणीला आपल्या फ्लॅटवर घेऊन गेला. इथे मुलीने आईला सांगितलं की अथर्व तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी करत असून त्यासाठी कुठल्या तरी गोळ्याही तिला खायला देतोय. यानंतर पुढे नेमकं काय घडलं, हा या प्रकरणातील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. याच दरम्यान रात्री 9 वाजता तरुणीच्या आईने तिला मेसेज केला. "तू अजून घरी का आली नाहीस? तुमचं जेवण झालं का?" असा प्रश्न आईने केला. यावर "आम्ही अजून जेवतोय" असा रिप्लाय आला. पण प्रत्यक्षात त्याआधी दोघांनी बारामतीत एका हॉटेलमध्ये जेवण केलं होतं आणि त्या जेवणाचे पैसे अथर्वने ऑनलाईन दिले होते. त्यामुळे आता आणखीन एक प्रश्न निर्माण होतो, जर जेवण आधीच झालं होतं तर रात्री 9 वाजता तरुणीच्या फोनवरून "आम्ही अजून जेवतोय" असा मेसेज नेमकं कुणी केला? हा मेसेज तरुणीने स्वतः केला होता का, की दुसरे कोणीतरी तिचा फोन वापरत असताना त्याने केला होता? त्याचं उत्तर तपासातून समोर येणं अजून बाकी आहे. रात्री 10 वाजता आईने पुन्हा आपल्या मुलीला फोन केला. यावेळी फोन उचलला गेला नाही. त्यामुळे आईने अथर्वला फोन केला. त्यावेळी अथर्वने तिला चक्कर आल्याचं सांगितलं आणि तातडीने तिथे येण्यास सांगितलं. यानंतर अथर्व तरुणीला घेऊन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये गेला होता असंही त्याने मुलीच्या आईला सांगितलं. सुरुवातीला देवकाते हॉस्पिटल, त्यानंतर भोईटे हॉस्पिटल आणि शेवटी सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आल्याचं त्याने सांगितलं. पण जेव्हा मुलीची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिला आधी कोणताही मोठा आजार नव्हता, कोणतीही गंभीर मेडिकल हिस्ट्री नव्हती, अशी माहिती तिच्या आईने पोलिसांना दिली आहे.
त्यामुळे एवढ्या तरुण मुलीचा अचानक मृत्यू कशामुळे झाला हा प्रश्न इथे उपस्थित झालाय. काही तासांपूर्वी कॉलेजच्या ऍडमिशनसाठी घराबाहेर पडलेली 23 वर्षाची मुलगी आता या जगात नाहीये. ही कल्पनाच तिच्या कुटुंबासाठी धक्कादायक होती. पण यानंतर या प्रकरणातील संशय आणखीन वाढला, कारण तरुणीने आपल्या काही मैत्रिणींना अथर्वच्या वागण्याबद्दल आधीच सांगितल्याचा दावा केला जातोय. विशेषतः शारीरिक संबंधाच्या वेळी अथर्व औषधं किंवा ड्रग्ज घेत असल्याचं मुलीने तिच्या मैत्रिणींना आणि तिच्या आईला अगोदरच सांगितलेलं होतं. जर हा दावा खरा असेल तर अशा पदार्थांचा वापर झाला होता का, त्याचं प्रमाण किती होतं आणि त्याचा तरुणीच्या मृत्यूशी काही संबंध होता का, हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मृत्यूचं वैद्यकीय कारण अजून स्पष्ट झालं नसलं तरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि त्यानंतर होणाऱ्या केमिकल ॲनालिसिस मधून शरीरात कोणते पदार्थ आढळले, काही विषारी किंवा औषधी घटक होते का, शरीरावर काही दुखापती झाल्या होत्या का आणि मृत्यू नेमकं कशामुळे झाला याचा तपास होणार आहे. या प्रकरणात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मृत्यूच्या नंतरच्या घडामोडी. अथर्वने परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेल्यानंतर त्याच्या ओळखीच्या मेडिकल क्षेत्रातील व्यक्तीला फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याने नेमकं कशासाठी फोन केला, त्याला काय माहिती दिली आणि त्या व्यक्तीची या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती, हे अजून समोर आलेलं नाही. सध्या या प्रकरणात सर्वात मोठे प्रश्न आहेत: तरुणीचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला, रात्री 9 वाजता तिच्या फोनवरून मेसेज कोणी केला, तिची तब्येत नेमकं कधी बिघडली, तिला रुग्णालयात नेण्यापूर्वी काय घडलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या शरीरात कोणते पदार्थ आढळतात. या प्रश्नांची उत्तरं पोस्टमॉर्टम किंवा केमिकल ॲनालिसिस नंतर मोठ्या प्रमाणात स्पष्ट होऊ शकतात. त्यानंतर पोलिसांच्या तपासातून या प्रकरणाला नेमकं कोणतं वळण मिळतं हे समोर येईल. पण एक तरुणी आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बाहेर पडते, रात्रीपर्यंत आईच्या संपर्कात असते आणि काही तासानंतर तिचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. त्यामुळे साहजिकच तिच्या कुटुंबाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र या प्रश्नांची उत्तरं भावनेच्या आधारावर नव्हे तर वैद्यकीय पुरावे, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स, मेसेज, सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या तपासातूनच मिळणं गरजेचं आहे. आता या प्रकरणात नेमकं सत्य काय, तरुणीचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागं काही वेगळं कारण होतं आणि त्या रात्री प्रत्यक्षात काय घडलं, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या आरोपांपेक्षा तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मंडळी, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? या मुलीचा मृत्यू तिच्या नवऱ्याने दिलेल्या गोळ्यांमुळे झाला असेल की यामागे काही घातपात असू शकतो? याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.